काळे यांचं पार्थिव सध्या MCA कार्यालयात आणण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात। तर सध्या देवेंद्र फडणवीस हे अमोल काळे यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। अमोल काळे यांचं पार्थिव MCA कार्यालयात सध्या आणण्यात आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। त्यांचं पार्थिव आणण्यात येते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। MCA कार्यालयातली ही दृश्य अमोल काळेंचं पार्थिव MCA कार्यालयात आणण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। इतर काही कार्यकर्ते अनेक नेते सुद्धा त्यांचं दर्शन घेण्यासाठी अंतिम दर्शन घेण्यासाठी MCA कार्यालयात दाखल झालेत। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय अमोल काळेंचं सध्या पार्थिव आणण्यात आलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? गौरी आपण पाहू शकतो की MCAच्या क्लबमध्ये अमोल काळे यांचं पार्थिव आणण्यात आलंय। काही काळासाठी हे पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांसारख्या अनेक महत्वाचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत। त्यासोबतच क्रिकेट जगतातील अनेक महत्वाचे चेहरे या ठिकाणी अमोल काळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। काही काळ या ठिकाणी हे पार्थिव ठेवलं जाईल। त्यानंतर आदरांजली वाहिल्यानंतर हे पार्थिव अमोल काळे यांच्या निवासस्थानी पाली येथे त्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी हे पार्थिव नेलं जाणार आहे। गौरी, ओम, त्यांचे हे पार्थिव कधीपर्यंत या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि कोणकोणते प्रमुख नेते या ठिकाणी अंतिम दर्शन त्यांचं घेण्यासाठी मिळाली? गौरी, त्यानुसार 1 ते 2 म्हणजे साधारणपणे 1 ते सव्वा तास या ठिकाणी हे पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचवलं जाईल। तेव्हाच सगळे नेते मंडळी त्यांच्या सोबत असतील आणि घरी जोपर्यंत हे पार्थिव दाखल होते तोपर्यंत सगळे नेते त्यांच्या सोबत असणार आहेत। नक्कीच। तर आपण पाहू शकतो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सोबतच आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अमोल काळे यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर काळेंचं पार्थिव आहे ते अजून पुढील काही तासांसाठी हे MCA कार्यालयात ठेवलं जाईल। ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।